14 मार्च रोजी चैतन्य चव्हाण वय वर्ष 22 तो मुलगा पुणे कृषी महाविद्यालयामध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटला प्रथम वर्षाला होता. तो मेसमधून जेवण करून बाहेर आल्यानंतर वॉटर फिल्टरला पाणी पिण्यासाठी गेला आणि तिथं त्याला तीव्र झटका विजेचा लागल्यामुळं त्याला 14 मार्च रोजी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं व 24 मार्च रोजी त्याचा दुर्दैवी त्याच्यामध्ये मृत्यू पावला. या सगळ्या प्रकरणानंतर कोणताही FIR अजूनपर्यंत दाखल झालेला नाही. आम्ही त्या विद्यापीठाकडनं माहिती घेतली असता कॉलेज समुदायानं पूर्ण हॉस्पिटलचा खर्च केलेला आहे व त्याच्या घरच्यांना 13.8 लाख इतकी रक्कम मदत म्हणून केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळी माहिती घेतली आणि आम्ही माननीय उच्च शिक्षण तंत्रमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेबांना आम्ही पत्र दिलं की या सगळ्या विषयामध्ये आपण लक्ष घालावं. माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना 21 तारखेला पत्र दिलं. याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि जे नियमामध्ये बसतंय तशी तुम्ही कारवाई करा. याच्यामध्ये आपण भरणे मामांना विनंती केली की या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना किमान 1 कोटी रुपये मदत व्हावी व त्याच्या घरातील एका कुटुंबामध्ये कोणाला तरी शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी माननीय कृषी मंत्री महोदयांकडे केलेली आहे. बराच कालावधी गेल्यानंतर याच्यामध्ये कोणतीही कारवाई दिसत नाही. म्हणून आम्ही 1 मे रोजी बर्नेवाडी तालुका इंदापूर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या घरावरती भव्यदिव्य असा आम्ही मोर्चाचं आयोजन करत आहोत. 1 मे पर्यंत जर कृषी मंत्र्यांनी याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही तर आम्ही 1 मेला सकाळी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत.